गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री यांचं दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले। वयाच्या 64व्या वर्षी मनोहर पर्रीकर यांनी उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। दृश्य आपण पाहत आहोत सध्याची। त्यांचं पार्थिव आता भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत सर्वसामान्यांना त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेता येणार आहे। गेल्या वर्षभरापासून अधिक काळापासून मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते आणि अखेरीस या आजाराशी अखेरपर्यंत लढा देत देश सेवेचं व्रत अंगीकारलेल्या मनोहर पर्रीकरांची प्राणज्योत मालवली आहे। स्थिती खालावलेली असतानाही नाकातल्या ड्रिपसह पर्रीकर गोव्यातील कामांचा आढावा घेत होते आणि त्यांची हीच कर्तव्य तत्परता म्हणजे समर्पण आणि वचनबद्धतेचे एक उत्तम उदाहरण असल्याचं कौतुक अनेकांनी केलं। पवई IIT मधून बाहेर पडल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी राजकारणात प्रवेश केला आणि देशातील पहिले IIT पास आमदार ठरले। तब्बल 4 वेळा त्यांनी गोव्याचं मुख्यमंत्री पदही भूषवलं। 2014 ते 2017 दरम्यान देशाच्या संरक्षण मंत्रीपदीही त्यांची वर्णी लागली। त्यांच्याच कार्यकाळात भारतीय सैनिकांनी देशाची सीमा ओलांडून म्यानमार आणि पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादाला जरब बसवण्याचे देखील काम केलं। स्वच्छ प्रतिमेचे राजकीय नेते अशी भारतीय राजकारणातील पर्रीकरांची ओळख होती। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धेश सावंत यांनी। मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं। स्वादुपिंडाचा कर्करोग त्यांना झाला होता। आता आपण उभे आहोत भाजप मुख्यालयात पणजी इथे कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे दाखल झालेत। कोणत्याही क्षणी मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। कार्यकर्ते जे आहेत ते इथली तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। शवपेटी कार्यकर्त्यांकडून लावली जाते। काल रात्रीपासूनच भाजप मुख्यालयामध्ये पणजीतल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात होत होती। तशी लगबग जी होती ती पाहायला मिळत होती ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। संपूर्ण गोवा जे आहे ते शोकाकुल झालेलं आहे। एकूणच सगळ्या या वातावरणामध्ये भावपूर्ण निरोप देण्यासाठी पर्रीकरांचे जे चाहते आहेत ते भाजप मुख्यालयामध्ये इथे दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इतकंच नाही तर अनेक दिग्गज राज्यातले देखील जे नेते आहेत हे नेते देखील गोव्यामध्ये आज दाखल होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, इतकंच नाही तर राज्यातले देखील प्रमुख नेते नारायण राणे असतील, निर्मला सीतारामन ज्या आपल्या संरक्षण मंत्री आहेत त्या असतील, गृहमंत्री राजनाथ सिंग असतील, हे देखील गोव्यामध्ये पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल होणार आहेत। अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते असतील, पोलीस फौजफाटा तो इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती एक शोकाकुल वातावरण, एक धीरगंभीर वातावरण भाजप कार्यालयाच्या इर्दगिर्द आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन गणेश कानडेसह मी सिद्धेश सावंत, साम TV, पणजी। तर काही वेळातच भाजप मुख्यालयात मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी झालेली आहे। आज मनोहर पर्रीकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। सकाळी 10:30 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल गोव्याच्या भाजप कार्यालयात। त्यानंतर 10:30 वाजता पार्थिव अंत्यदर्शनासाठी कला अकादमीमध्ये ठेवण्यात येणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत सर्वसामान्यांना त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल आणि दुपारी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल। संध्याकाळी 5 वाजता पर्रीकर यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनीही शोक व्यक्त केलेला आहे। पाहूयात ते काय म्हणाले। मुख्यमंत्री पदाची जबाबदारी यापूर्वी घेतल्याच्यानंतर
राज्य उत्तम रीतीने चालवण्याच्या संबंधीचा आदर्श त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. एक महत्त्वाचे काम त्यांच्यावर सोपवलं गेलं, परंतु प्रकृतीच्या संबंधीच्या मर्यादा लक्षामध्ये घेऊन त्यांनी ते पद सोडलं आणि पुन्हा एकदा गोव्यात जाऊन गोव्याच्या जनतेची सेवा करण्याची कामगिरी केली. पर्रिकरांचं निधन हे नुसतंच गोमंतक जनतेचं एक दुःख नाही किंवा त्यांचंच नुकसान असं नाही, या देशातला भारत मातेचा एक सुपुत्र गेला, याचं दुःख तुम्हाला मला सगळ्यांना. मनोहर पर्रिकर का निधन देश की राजनीति के लिए बहुत बड़ी क्षति है. मेरी संवेदना है ये बहुत जरूरी है कि भारत की राजनीति में मनोहर पर्रिकर ऐसे लोग और हों. आईआईटी मुंबई के एक बहुत ही प्रभावी ग्रेजुएट इंजीनियर, विचारधारा के प्रति समर्पित, बहुत ही योग्य प्रशासक, कड़े फैसले लेने की क्षमता,